टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्रातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना खरंच शेती परवडत नाही अशा प्रकारचं चित्र आहे। लातूर जिल्ह्यातल्या जळकोटमध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं मायलेकींनी कोळपणीचा जो हा आऊत आहे तो स्वतःच्या हातामध्ये घेतलेला आहे आणि कोळपणी करायला सुरुवात केलेली आहे। त्यांना कोळपणीसाठी बैलजोडी परवडत नाही आणि पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर परवडत नाही आणि म्हणून या मायलेकी ज्या आहेत त्या स्वतः शेती करतात, कोळपणी करतात, कष्टाची कामं करतात। कारण या शेतकरी महिलेचे जे पती आहेत त्यांचं निधन 6 महिन्यापूर्वी झालेलं आहे आणि त्यामुळं ही शेती जी आहे त्यांनी स्वतः हाकायचं, या शेतीमध्ये कष्ट करायचं ठरवलेलं आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा शेती परवडत नाही तरी देखील कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी ही शेती करायचं ठरवलं आहे। मला सांगा काय स्थिती झाली आहे तुमची आणि तुम्ही स्वतः कोळपणी करताय, मुलगी पुढे वळती आहे, कधी तुम्ही वळताय? काय करावं, मालक वारले, सगळं वजन माझ्यावर पडलं, मग ते करायला मला तरी भाग आहे ना। सगळं वजन टाकून गेले त्यांनी 2 एकरमध्ये, काय करावं? त्याच्यामुळं त्याला 4000 रुपये मजुरी आहे गावात आमच्या आवताला। मग कशाला म्हणून आता आम्ही पैसे नाहीत म्हणून आज 6वा दिवस आहे इथं सारखं कोळपुलाला। आज आम्ही खायला महागात 8-9 लाख रुपये दवाखान्याला गेले। मालक माझी हमाली करत होते, हमाली करून करून आतडे तुटले। त्यांनी होते सगळं माझं चांगलं झालं आणि त्यांनी गेल्यावर सगळं माझ्या वजन टाकून गेले। मुलगी लग्नाची आहे, काय खाऊ काय करू हे अवघड झाले मला। सगळं माझ्या खांद्यावर टाकून गेले त्यांनी। किती मुली आहेत, त्यांचं शिक्षण वगैरे लग्न वगैरे झालीत का? 3 मुली 1 मुलगा आहे। 2 मुलीचे लग्न झालेत, 1 मुलगी BA करते आहे इथं आपल्या इथंच जळकोटमध्ये आणि 1 मुलगा आहे। मुलगा कपड्याच्या दुकानात नोकर आहे। मग मी काय खाऊ कसं करू? आता लय घोर पडलाय मला। लग्न करू का शेती करू का काय करू? 1 एकरला 1000 म्हणजे आता थोडे पैसे आहेत का द्यायला आवतवाल्याला, म्हणून आम्ही घरी कोळपुलाला। हे मागचं जी शेती आहे ते तुम्ही कोळपून काढली, किती दिवस लागले एक एकरला? 5-6 दिवस लागले। 5-6 दिवस, आज 6वा दिवस आहे। मुक्ताबाई कळसे असं या शेतकरी महिलेचं नाव आहे, ज्यांनी कोळपणीचा आऊत जो आहे तो आपल्या हातामध्ये आणि खांद्यावर घेतलेला आहे आणि त्या पतीच्या निधनानंतर ही शेती करतायत। मला सांग बाळ, काय नाव आहे तुझं आणि कुठे शिकतेस तू आणि कोणत्या वर्गामध्ये शिकतेस, कोणत्या महाविद्यालयामध्ये? माझं नाव संध्या दत्तात्रय कळसे, मी जळकोटमध्ये शिकते आणि BA मध्ये फर्स्ट इयर चालू आहे माझं। लक्षात घेतलं आपण तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती परवडत नाही, म्हणून दिवसेंदिवस आपण पाहतो आहोत हालाकीच्या परिस्थितीमध्ये शेतकरी जगतायत, शेती करतायत। आणि जळकोटच्या या मुक्ताबाई कळसे या महिला शेतकऱ्याची जर अवस्था बघितली तर अत्यंत दयनीय आहे आणि याच अवस्थेमध्ये असंख्य महाराष्ट्रातले शेतकरी आहेत जे शेती पुढे नेत आहेत। कुटुंबाचा गाडा हाकताना त्यांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागतो। या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी किंवा त्यांच्या स्वावलंबनासाठी सरकारनं गांभीर्यानं त्यांना उभं करायला हवं। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।